नमस्कार मित्रांनो, डस्टर ऑफ एज्युकेटिव आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, टीईटी परीक्षेला पेपर 1 असो की पेपर 2 असो, भूगोल विषयाला खूप महत्त्व आहे आणि यातही बेसिक पुस्तकांना खूप महत्त्वाचे स्थान आहे। हे पुस्तके वाचून याच्या नोट्स काढणे गरजेचे आहे। तरी तुम्हाला थोडीशी मदत म्हणून मी इथे थोडासा प्रयत्न केला आहे। इयत्ता 6वी या पुस्तकाचा व्यवस्थित अभ्यास करून तुमच्यासाठी हँड रिटन नोट्स मी तयार केलेले आहेत। तर त्याच नोट्स आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। तरी माझा प्रयत्न तुम्हाला जर आवडला तर नक्की व्हिडिओला एक लाईक करा व चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, इयत्ता 6वीच्या भूगोल विषयामध्ये तुम्हाला पहिला धडा हा पृथ्वी आणि वृत्ते यावर आधारित आहे। तर या धड्यातील जे महत्त्वाचे पॉइंट आहे ते विथ एक्सप्लेनेशन मी तुम्हाला आज समजावून सांगणार आहे। बघा, सर्व अक्षरवृत्ते हे एकमेकांना समांतर असतात। विषुववृत्त हे 0 अंशाचे अक्षरवृत्त समजतात, त्याला मूळ अक्षरवृत्त असेही म्हणतात। हे सर्वात मोठे अक्षरवृत्त आहे। म्हणजेच काय, तर अक्षरवृत्ताला बृहद्वृत्त असे सुद्धा म्हटले जाते। पृथ्वीवर प्रत्येकी 1 अंशाच्या अंतराने एकूण 181 अक्षरवृत्ते काढता येतात। 0 अंशचे विषुववृत्त म्हणजे जे पृथ्वी आपण काढतो, ही पृथ्वी आहे बघा, इथं मध्ये काय आहे, विषुववृत्त आहे। किती अंशाचं असते, तर 0 अंशाचं असते। ते 1 ते 90 अशी उत्तर गोलार्धातील, हा उत्तर गोलार्ध आणि हा दक्षिण गोलार्ध। तर वरती किती आहेत, 90 अक्षरवृत्ते आहेत आणि दक्षिण गोलार्धात सुद्धा 90 अक्षरवृत्ते आहेत। मित्रांनो, पृथ्वीचे जे अंतर आहे म्हणजे उत्तर गोलार्धात आणि दक्षिण गोलार्धात असे 2 भाग विषुववृत्तामुळे पडतात। तर पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण म्हणजे विषुववृत्तामुळे पृथ्वीचे उत्तर आणि दक्षिण असे 2 भाग पडतात। 0 अंश रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त असे म्हणतात। आता बघा मित्रांनो, हे सगळे जे पॉइंट आहे हे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत। व्यवस्थित ऐका आणि तुमच्या वहीमध्ये याच्या नोट सुद्धा काढून घ्या। मग आता मोबाईल घेऊन आपण बसू शकत नाही, प्रत्येक वेळेस आपण व्हिडिओ बघायला एवढा वेळ देऊ शकत नाही। परंतु मित्रांनो, हे बेसिक पुस्तक आहेत आणि हे बेसिक पुस्तकातील ज्या नोट्स आहेत त्या खूप तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत। तर तुम्ही स्वयंपाक करताना किंवा एखादं काम करताना व्हिडिओ लावून ऐकू शकता। परंतु जर तुम्ही स्वतः ह्या नोट्स हाताने लिहून घेतल्या तर तुम्हाला याचा फायदाच होईल। तर बघा, 0 अंश रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त म्हणतात। रेखावृत्तामुळे वर्तुळ पृथ्वीची पूर्व गोलार्ध। बघा, विषुववृत्तामुळे काय झालं, पृथ्वीचं उत्तर आणि दक्षिण असे भाग पडले। तर रेखावृत्तामुळे पृथ्वीचे पूर्व गोलार्ध आणि पश्चिम गोलार्ध अशी विभागणी होते। अक्षरवृत्ते जशी ध्रुवाकडे लहान होत जातात तशी रेखावृत्ते होत नाहीत। याचा अर्थ काय मित्रांनो, ही आपली पृथ्वी आहे, हे अक्षरवृत्ते आहे। तर अक्षरवृत्ते असं करत करत काय होते, यांचा म्हणजे जे लांबी आहे ती कमी होत जाते। परंतु रेखावृत्ते कशा असतात, रेखावृत्ते उभे असतात, तर यांची लांबी कमी होत नाही, तर आकाराने ती सारखीच राहतात। बघा, 2 अक्षरवृत्तांमधील अंतर सर्व ठिकाणी सारखेच असते। लगतच्या कोणत्याही 2 रेखावृत्तामधील अंतर मात्र सर्व ठिकाणी सारखे नसते। इथं 2 अक्षरवृत्तातील अंतर काय असते, सर्व ठिकाणी सारखे असते। रेखावृत्तातील अंतर हे मात्र सर्व ठिकाणी सारखे नसते। प्रत्येकी 1 अंशाच्या अंतराने एकूण 360 रेखावृत्ते काढता येतात। 0 अंश मूळ रेखावृत्त, तसे किती रेखावृत्त असतात मग काढता येतात आपल्याला, 180 रेखावृत्त आहेत। 1 अंश पूर्व ते 179, तर 179 अंश पूर्व रेखावृत्ते म्हणजे पूर्व गोलार्धातील एकूण 179 रेखावृत्ते असतात। तर 1 अंश पश्चिम ते 179 अंश पश्चिम रेखावृत्ते म्हणजे पश्चिम गोलार्धातील 179 रेखावृत्ते असतात। कोणत्याही 2 रेखावृत्तांदरम्यानचे अंतर हे अक्षरवृत्ताप्रमाणे बदलत जाते। विषुववृत्तावर हे अंतर सर्वाधिक असते, तर ध्रुवावर ते अंतर 0 असते। परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे पॉइंट आहेत। विषुववृत्त 111 किलोमीटर, कर्कवृत्त मकरवृत्त 102 किलोमीटर, आर्टिक अंटार्क्टिक वृत्त 44 किलोमीटर, उत्तर दक्षिण ध्रुव 0 किलोमीटर। टीईटी 2024ला आलेला प्रश्न आहे बघा, याच्यावर GPS वर इयत्ता 6वीच्या पुस्तकातला भौगोलिक माहिती प्रणाली GIS जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टीम व जागतिक स्थान निश्चिती प्रणाली GPS ग्लोबल पोझिशन सिस्टीम
तसेच इंटरनेटवर गुगल मॅप, विकिमॅपिया, इस्रोच्या भुवन, इस्रोच्या भुवन या संगणकीय नकाशा प्रणालीमध्येही अक्षरवृत्त, रेखावृत्त यांचा वापर करण्यात येतो. यावर 2024 मध्ये प्रश्न विचारलेला दिसतो. तुम्ही जर व्यवस्थित परीक्षेचा तुम्ही जर प्रश्नपत्रिका ॲनालिसिस केल्या असतील तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर TET पेपर 1 मधील 30 प्रश्न कुठून आले विथ प्रूफ, म्हणजे त्या प्रश्नाचे संदर्भ, हे पुस्तकाचा फोटो सुद्धा तुम्हाला तिथे दाखवलेला आहे. तो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो. जर तुम्ही बघितला नसेल तर तो व्हिडिओ नक्की बघा. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. रोजच्या वापरातील मोबाईल व मोटारीमध्येही या तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. आफ्रिका खंडातील नाईल नदी व्हिक्टोरिया सरोवरात उगम पावते आणि उत्तरेकडे वाहत जाऊन अलेक्झांड्रिया शहराजवळ भूमध्य समुद्रास मिळते. यावर एक प्रश्न बनू शकतो मित्रांनो. मला जिथे जिथे वाटलं की हे पॉईंट तुमच्या परीक्षे दृष्टीने महत्त्वाचे आहेत ते सर्व मी इथे लिहून घेतले आहे. तर बघा मित्रांनो, इथे आपण काही महत्त्वाचे वृत्ते बघणार आहे. तिथे मी तुम्हाला आकृती काढून दाखवलेली आहे. तर बघा विषुववृत्तापासून, हे विषुववृत्त आहे मध्ये 0 अंश हे इथं जे 0 अंश दिलेलं आहे ते विषुववृत्त आहे. आणि इथं आपला सूर्य असतो बघा. सूर्याची किरणे लंबरूप विषुववृत्तावर पडतात. तर वर्षातून 2 वेळेस 23 अंश 30 मिनिटे उत्तर कर्कवृत्त आणि 23 अंश 30 मिनिटे दक्षिण मकर वृत्त या अक्षरवृत्तांदरम्यानच्या भागातील सर्व ठिकाणी सूर्यकिरणे वर्षात 2 दिवस लंबरूप पडतात. पृथ्वीवर इतर भागात सूर्यकिरणे कधी लंबरूप पडत नाहीत. तर आता बघा 23 अंश 30 मिनिटे उत्तर अक्षरवृत्तास कर्कवृत्त म्हणतात आणि दक्षिण कर्कवृत्तात जे आहे 23 अंश 30 मिनिटे दक्षिण कर्कवृत्त त्याला म्हणतात मकर वृत्त. आता बघा जी विषुववृत्तापासून जे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे 66 अंश 30 मिनिटे दक्षिण अंटार्क्टिक वृत्त आणि 66 अंश 30 मिनिटे उत्तर हे आर्क्टिक वृत्त म्हणून ओळखले जाते. 66 अंश 30 उत्तर दक्षिण अक्षरवृत्त या दरम्यान वर्षभरात 24 तासांच्या कालमर्यादेत दिन व रात्र होतात. यांना अनुक्रमे आपण आर्क्टिक वृत्त आणि अंटार्क्टिक वृत्त असेही म्हणतो. लंबरूप किरणांचा प्रदेश दाखवलेला आहे, तिरप्या किरणांचा प्रदेश दाखवलेला आहे, अति तिरप्या किरणांचा प्रदेश दाखवलेला आहे. तर हे नीट तुम्ही आकृती नीट तुम्ही समजून घ्या. आता थोडीशी इथं माहिती दिलेली आहे, हे सुद्धा वाचून घेऊ आपण. जगातील सर्वात लहान देश व्हॅटिकन सिटी आहे. त्याचे क्षेत्रफळ 0.44 किलोमीटर आहे. वन लाईनर प्रश्न येऊ शकतो म्हणून आता आपण महत्वाचा पॉईंट घेतलेला आहे. 0 अंश रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त आहे, त्याला प्राईम मेरिडियन म्हणतात म्हणून महत्वाचे आहे. 0 अंश रेखावृत्त हे मूळ रेखावृत्त म्हणून महत्वाचे आहे. जागतिक प्रमाणवेळ निश्चित करणे व वेगवेगळ्या देशांच्या प्रमाणवेळाशी सांगड घालणे हा याचा मुख्य उद्देश आहे. हे रेखावृत्त ग्रीनिचचे रेखावृत्त म्हणून सुद्धा GMT म्हणून ओळखले जाते. 0 अंश रेखावृत्त यांना मूळ रेखावृत्त म्हणतात आणि ते ग्रीनिचचे रेखावृत्त म्हणून सुद्धा ओळखले जाते. 180 अंश रेखावृत्त हे एक महत्वाचे रेखावृत्त आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेकडे व पश्चिमेकडे 180 रेखावृत्तापर्यंत इतर रेखावृत्ते काढली जातात. 180 रेखावृत्ता संदर्भाने आंतरराष्ट्रीय वाररेषा विचारात घेतली जाते. प्रश्न येऊ शकतो, आंतरराष्ट्रीय वाररेषा कुठल्या रेखावृत्तावरून काढली जाते? तर 180 अंश रेखावृत्ताचं खूप महत्व आहे. आंतरराष्ट्रीय वाररेषेसाठी 180 अंश रेखावृत्त वापरले जाते. विषुववृत्त हे बृहदवृत्त आहे. तसेच एकमेकांसमोरील 2 रेखावृत्ते मिळून बृहदवृत्त तयार होते. पृथ्वीवरील कमीत कमी अंतर शोधण्यासाठी त्याचा वापर होतो. हे बृहदवृत्त आहे, ते एकमेकांसमोर 2 रेखावृत्ते मिळून बृहदवृत्त तयार होते. पृथ्वीवरील कमीत कमी अंतर शोधण्यासाठी त्याचा वापर होतो. नकाशे हे द्विमितीय असतात, तर पृथ्वीवर त्रिमित असतात. आता द्विमितीय म्हणजे काय? रुंदी लांबी अशा 2 मिती असलेला पृष्ठभाग, उदाहरणार्थ कागद, फळा, पेन, जमीन इत्यादी. त्रिमितीय म्हणजे काय? त्याला रुंदी, लांबी, उंची असलेला पृष्ठभाग, म्हणजे डस्टर, डबा, पेला, तांब्या, म्हणजे ज्याला आपण रुंदी मोजू शकतो, लांबी मोजू शकतो आणि उंची मोजू शकतो पृष्ठभागाची, त्याला त्रिमितीय आकार म्हणतात. आता बघा, तुम्हाला माहित आहे का, अर्थ हा जगातील एक सर्वात मोठा फिरता पृथ्वीगोल आहे. अमेरिकेच्या संयुक्त स्थानामध्ये मेन राज्यात यार्मथ येथे पृथ्वीची महाकाय प्रतिकृती आहे. या पृथ्वीगोलाच्या परिभ्रमणाचा
परिभ्रमणाचा व परिवलनाचा वेग पृथ्वीच्या वेगानुसार राखलेला आहे. मित्रांनो, हा पृथ्वी व हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानामध्ये मेन राज्यात यार्मत या ठिकाणी ही महाकाय प्रतिकृती तुम्हाला दिसेल. त्या धड्यामध्ये तुम्हाला हवा आणि हवामान यावर आधारित तर हवा आणि हवामान हा धडा दिलेला आहे. यामध्ये काही छोट्या छोट्या संकल्पना दिलेल्या आहेत ज्या आपल्या क्लिअर असल्या पाहिजे. तर हवा, तर वातावरणाची अल्पकालीन स्थिती बघा, एखाद्या ठिकाणची विशिष्ट वेळेला असणारी वातावरणाची स्थिती आपण प्रत्येक वेळेस अनुभवत असतो, तिचे वर्णन आपण करतो. ही स्थिती अल्पकालीन असते, यालाच आपण त्या ठिकाणची हवा असे म्हणतो. जसे की थंड हवा, गरम हवा, कोरडी हवा, दमट हवा इत्यादी. तुम्हाला हवामान म्हणून विचारलेला हवामानाची संकल्पना दिलेली आहे. त्याचे अनेक वर्ष निरीक्षण करून त्या प्रदेशातील हवेची सरासरी स्थिती, दीर्घकालीन स्थिती म्हणजे त्या प्रदेशाचे हवामान होय. हवामान हे शीत, कोरडे, उष्ण व दमट असते. तापमान, वारे आणि आर्द्रता ही हवेची मुख्य अंगे आहेत. तर मित्रांनो बघा, तापमान ही संकल्पना सुद्धा याच्यामध्ये दिलेली आहे. तर तापमान ही संकल्पना इथे लिहिलेली नाहीये कारण की सोपी आहे बघा. तर पृथ्वीच्या पृष्ठभागापासून सूर्यापासून उष्णता मिळते. तर मित्रांनो, पृथ्वीच्या पृष्ठभागाला सूर्यापासून उष्णता मिळते. या उष्णतेमुळे पृथ्वीचा पृष्ठभाग तापतो आणि तापलेल्या भूपृष्ठाच्या सानिध्यामुळे जवळची हवा तापते व त्यानंतर हवेचे वरचे थर क्रमाक्रमाने तापतात. त्यामुळे समुद्र सपाटीपासून जसजसे आपण उंच जावे तसतसे तापमान कमी होते. अशाच प्रकारे साधारणपणे विषुववृत्तापासून नवध्रुवाकडे तापमान कमी होत जाते. म्हणजे विषुववृत्ताकडे उत्तरेकडे जाताना आणि दक्षिणेकडे जाताना हे तापमान काय होत जाते, कमी कमी होत जाते. जगभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणाची दैनंदिन तापमान कक्षा म्हणतात. आता हरितगृह वायू हा एक संकल्पना आहे. म्हटलं जाते बघा मित्रांनो, हरितगृह वायूचे परिणाम होत आहेत, खूप उष्णता वाढते आहे. तर वातावरणातील काही वायू जसे की आर्गॉन, कार्बन डायऑक्साईड आणि पाण्याची वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये सामावून ठेवू शकतात. या वायूमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते. त्या वायूंना हरितगृह वायू असे म्हणतात. आता या वायूचे प्रमाण जर हवेत वाढले तर या वातावरणातील या वायूचे वाढते प्रमाण हवामान बदलाला कारणीभूत ठरत आहे. त्याच कारणाने पृथ्वीचे तापमान वाढत आहे असे हवामान शास्त्रज्ञांचे मत आहे. मित्रांनो, हवामानातील हा बदल सार्वत्रिक आहे, यालाच आपण जागतिक तापमान वाढ असेही म्हणतो. ज्या वायूंमुळे ही वाढ होते त्या वायूंना काय म्हणतात, मग हरितगृह वायू असे म्हणतात. आता बघा, जिथं उष्ण आणि शीत प्रवाह, सागरी प्रवाह जिथं एकत्र येतात तिथे कशाची वाढ होते, प्लवंक वाढीसाठी म्हणजे असा उष्ण आणि शीत प्रवाह खूप महत्वाचा असतो. आणि जर असा प्लवंक तयार झाले तर ते प्लवंक कशाचं खाद्य आहे, तर माशांच्या मोठ्या संख्येमुळे मग प्लवंक हे माशांचे खाद्य आहे. अशा प्रदेशात मासे मोठ्या प्रमाणावर येतात, उबदार पाण्यात पुनरुत्पादन करतात. माशांच्या मोठ्या संख्येमुळे या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. मित्रांनो, आता तापमापक, तुम्ही जर मागील पेपर बघितले असते तर बघा, तुम्हाला वायुदाब मापक, तापमापक हे चित्र दिलेले आहे आणि ते ओळखायचं सांगितलेलं आहे की हे कशाचं चित्र आहे म्हणून. तर तापमापक हा कशासाठी उपयोगी आहे, तर हवेचे तापमान मोजण्यासाठी. तर हवेचे तापमान मोजण्यासाठी आपल्याला काय उपयोगी पडतो, तापमापक उपयोगी पडतो, वापरला जातो. तापमापकात काय वापरला जातो, तापमापकात पारा किंवा अल्कोहोल वापरण्यात येतो. पाऱ्याचा गोठणबिंदू -79°C तर अल्कोहोलचा गोठणबिंदू -130°C आहे. हा इथे तुम्हाला मी साधा तापमापक दाखवलेला आहे. इथे बघा, साधा तापमापकाचं चित्र तुम्हाला काढून दाखवलेलं आहे, हे तुम्ही बघून जाऊ शकता. इथे सेल्सिअस दिलेला आहे, फॅरनहाइट दिलेला आहे. क्षेत्रफळानुसार महासागरांचा क्रमांक आपल्याला माहीतच आहे. पहिला महासागर आहे पॅसिफिक, दुसरा आहे अटलांटिक, हिंदी, दक्षिण महासागर आणि शेवटचा आहे आर्क्टिक महासागर. उपलब्ध जलाच्या सुमारे 97.7% जल महासागरात आहे. सर्वसाधारणपणे महासागराच्या पाण्याची क्षारता किती असते, 35% असते. पण जो मृत समुद्र आहे, जगातील सर्वात क्षारयुक्त जलाशय म्हणून याला ओळखले जाते, तर त्याची क्षारता आहे 332%. तिवरी खारफुटीची वनांना शहरांची फुफ्फुसे म्हणून ओळखतात. ओळखले जाते. तर का, सागर किनाऱ्यावर दलदलीच्या भागात जे खाडी क्षेत्र असते त्यामध्ये क्षारयुक्त मृदा व दमट हवामान असते. अशा ठिकाणी तिवरी, खारफुटीची जंगले किंवा सुंदरीची वने वाढतात. खारफुटीचे जे लाकूड तेलकट आणि हलके टिकाऊ असते, इंधनासाठी व नाव तयार करण्यासाठी या लाकडाचा उपयोग होतो. बघा, खारफुटीच्या वनांमुळे किनारी भागास जो महाकाय लाटा येतात त्यापासून त्याचे संरक्षण होते. तसेच या वनाच्या
तसेच या वनांच्या प्रदेशात सागरी जैवविविधता संरक्षित राहते. या वनांच्या शेजारी जी शहरे असल्यास त्या वनांना शहरांचे फुफ्फुसे म्हणून ओळखली जातात. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची माहिती आहे म्हणून मी इथं तुम्हाला शेअर केली. बघा पुढचं बघा 66 दक्षिण या अक्षवृत्तापासून अंटार्क्टिक अंडाच्या किनारपट्टीच्या जलभागाला दक्षिण महासागर असे म्हणतात. आता खाली तुम्हाला खडकाचे प्रकार दिलेले आहेत. खडकाचे प्रकार आहेत अग्निजन्य खडक, त्यालाच अग्निज खडक म्हणतात, त्याला मूळ खडक म्हणतात, गाडाचे खडक आणि रूपांतरित खडक. अग्निजन्य खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. आता बघा अग्निजन्य खडक कसा तयार होतो तर ज्वालामुखीच्या उद्रेकादरम्यान भूपृष्ठाखाली शिलारस म्हणजेच मॅग्मा आणि भूपृष्ठावर लावारस थंड होत जातो, त्याचे घनीभवन होते. या प्रकृतीत निर्माण होणाऱ्या खडकांना आपण अग्निजन्य खडक म्हणतो. आता अग्निजन्य खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागातील पदार्थापासून तयार होत असल्यामुळे त्यांना मूळ खडक असे म्हणतात. आणि त्यामध्ये कुठलं जीवाश्म सुद्धा आढळत नाही. तर अग्निजन्य खडकाचे उदाहरण आहेत महाराष्ट्र पठार आणि सह्याद्री पर्वत. अग्निजन्य खडकामध्ये बेसाल्ट हा प्रमुख खडक आहे. प्युमिस खडक हा अग्निजन्य खडक आहे. ज्वालामुखीतून येणाऱ्या फेसापासून हा खडक तयार होतो. तो सच्छिद्र असतो. त्याची घनता कमी असल्याने तो पाण्यावर सुद्धा तरंगतो. गाडाच्या खडकांना स्तरित खडक असेही म्हणतात. वाळूचा खडक, चूल खडक, पंखाक्ष्म, शेल, प्रवाळ हे गाडाचे खडक आहेत. तर गाडाचे खडक तयार कसे होतात मित्रांनो, बघा तापमानातील सतत होणाऱ्या फरकामुळे खडक तुटतात. खडकांमधून पाणी झिरपल्यामुळे खडकांमधील खनिजे विरघळतात. अशा प्रकारे खडकांना अपेक्षा होऊन खडकाचे बारीक तुकडे होतात किंवा खडकांचा भुगा होतो. नदी, हिमनदी, वारा यांच्या बरोबर खडकांचे कण सखल प्रदेशाकडे वाहत जातात. त्यांचे एकावर एक असे थर साचत जातात. या संचयनामुळे खालील थरावर प्रचंड दाब निर्माण होतो. त्यामुळे हे थर एकसंध होतात. त्यामुळे पण गाडाचे खडक तयार होतात. आता बघूया रूपांतरित खडक. मित्रांनो, रूपांतरित खडकामध्ये जीवाश्म आढळत नाही. आता पृथ्वीवर ज्वालामुखी व इतर भूहालचाली सतत घडत असतात. त्या घडत असताना तेथील अग्निजन्य व स्तरित खडक मोठ्या प्रमाणात दाब व उष्णता प्रक्रियेतून जातात. परिणामी खडकाचे मूळ प्राकृतिक स्वरूप व रासायनिक गुणधर्म बदलतात. मूळ खडकातील स्फटिकांचे पुनर्स्फटिकरण होते म्हणजे खडकांचे रूपांतरण होते. अशा प्रकारे तयार झालेल्या खडकांना काय म्हणतात? रूपांतरित खडक असे म्हणतात. खडकांचा प्रकार मूळ खडक आणि त्याचं चित्र पण दिलेलं आहे. आणि रूपांतरित खडक म्हणजे अग्निजन्य खडकाचा तो मूळ खडक आहे तो ग्रॅनाइट आहे आणि रूपांतरित खडक आहे नीस. त्याप्रमाणे होतात तर इथे तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही तुमच्या वहीमध्ये याच्या नोट सुद्धा काढू शकता. आग्रा येथील जे ताजमहल बांधलेला आहे मित्रांनो, आग्रा येथील ताजमहल हा संगमरवर या खडकाने बांधलेला आहे. हा रूपांतरित खडक आहे. प्रश्न होऊ शकतो की ताजमहल बांधण्यासाठी कुठला खडक वापरलेला आहे, तर तो खडक आहे रूपांतरित खडक. हा दगड राजस्थानमधील मकराणा खाणीतून आणलेला आहे. मकराणा येथील खाणीतून आणला गेला होता. आता बघा भेड़ाघाट येथील जे नर्मदा नदी तट आहे तर ते संगमरवर खडकाचे बनलेले आहे. तर मध्य प्रदेशात आहे. तर या नदीचे तट संगमरवर खडकाचे असल्याचे लक्षात येते. सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी या पौर्णिमेच्या रात्री तट उजळून निघते आणि हे दृश्य खूप मनमोहक असते मित्रांनो बघायला. राजस्थानमध्ये जयपूर जवळ लाल रंगाचा वाळूचा खडक आढळतो. हा एक प्रकारचा गडाचा खडक आहे. हा खडक वापरून दिल्ली येथील प्रसिद्ध लाल किल्ला बांधला आहे. साधारणपणे 2.5 सेंटीमीटर लाडीचा बुधीचा थर तयार करण्यासाठी सुमारे 1000 वर्षाचा काळ लागू शकतो. पुढचा पॉईंट आहे पृथ्वीवर वापरण्यास उपलब्ध पाणी 0.03% आहे, जे की आपल्या वापरण्यासाठी पुरेसा आहे. बघा उपलब्ध पाण्यापैकी फक्त 0.03% पाणी आपल्याला वापरण्यायोग्य आहे. पृथ्वीवर जमिनीचे प्रमाण किती आहे तर 29.20% आहे. 1 किलो युरेनियम पासून मिळणारी वीज 10,000 टन कोळसा जाळून निर्माण होणाऱ्या विजे एवढी असते. आता इथे तुम्हाला काही सौर ऊर्जा प्रकल्प दिलेले आहे, जोड्या लावामध्ये येऊ शकतात, त्यामुळे मी इथं सगळे घेतलेले आहेत. ते पहिला सौर ऊर्जा प्रकल्प आहे अग्वा कॅलियंट सोलार प्रोजेक्ट, अॅरिझोना संयुक्त संस्थानेतील हा प्रोजेक्ट आहे. दुसरा आहे कॅलिफोर्निया व्हॅली सोलार युनिट, कॅलिफोर्निया संयुक्त संस्थाने. तिसरा आहे गोलमुड सोलार पार्क, चीनमध्ये आहे तो. चरण सोलार पार्क आहे पाटण, गुजरात. वेलस्पन एनर्जी प्रोजेक्ट आहे मध्य प्रदेश. पृथ्वीच्या अंतर्गत भागातील तापमान प्रत्येकी 32 मीटरला 1 अंश सेल्सिअसने वाढते. पृथ्वीपासून पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचे अंतर 6,373 किमी आहे. येथील तापमान सुमारे 4000 अंश सेल्सिअस असते.
अशा प्रकारे मित्रांनो आपण इयत्ता 6वीच्या भूगोलमधील सर्व महत्त्वाचे पॉईंट आणि नोट्स कव्हर केलेले आहेत. तर याच्यानंतर तर मित्रांनो इयत्ता 5वीचा भूगोल आपल्याला करायचा आहे. त्याच्यानंतर 7वी, 8वी आणि 9वी, 10वी, 11वी, 12वी हे सगळं भूगोलचे नोट्स आपल्याला काढायचे आहेत आणि ह्या नोट्स तुमच्यासाठी नक्की आपल्या चॅनलवर घेऊन येणार आहे. मित्रांनो आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ आणि तसोडा जर आवडला असेल तर नक्की एक लाईक करा, जेणेकरून मला नवीन व्हिडिओ करण्यास प्रेरणा मिळेल. धन्यवाद.